भेटूया उद्या पॉ इन द पार्कच्या फ्री वॅक्सिनेशन कॅम्पला. त्याचा ॲड्रेस आणि टायमिंग मी सगळं कॅप्शनमध्ये मेन्शन केलं आहे. माझ्या स्टोरीज पण तुम्ही बघितल्याच असतील, तर नक्की व्हिजिट करा. अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला शेअर करायची आहे. हे वॅक्सिनेशन कॅम्प आणि या सगळ्या गोष्टी होतच राहतील. म्हणजे ॲज अ ॲनिमल लवर आम्ही आमच्या बाळांची काळजी घेणार, कारण त्यांची सेफ्टी आमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. प्लस तुमची सेफ्टी सुद्धा आमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. कारण दरवर्षी त्यांना वॅक्सिन दिलं रेबीजचं, तर रेबीज हे प्रमाण खूप कमी होईल. आणि ह्याचा फॉलोअप कुठेतरी गव्हर्नमेंटनी सुद्धा घ्यावा. कारण जर दरवर्षी प्रत्येक डॉगला वॅक्सिनेशन मिळालं तर रेबीजची संख्या वाढणारच नाही आणि प्रत्येक माणूस सुद्धा सेफ राहील. मी ॲज अ ॲनिमल लवर स्वतः, आम्ही जेवढे पण डॉक्टर्स आहे, व्हॉलंटियर्स आहे, आम्ही स्वतः पैसे काढून वॅक्सिन घेतो आणि आम्ही आमच्या एरियातल्या डॉग्सना वॅक्सिनेशन देतो. त्याचा काउंटसुद्धा ठेवतो. तर मला वाटतं की गव्हर्नमेंटनी सुद्धा ते करावं. आउट ऑफ इंडिया असे भरपूर डॉग्स आहेत, त्यांना टॅग लावला जातो. त्याच्यामुळे कळतं की ह्या प्रत्येक डॉगला वॅक्सिनेशन दरवर्षी दिलं जातं. म्हणून तिकडची लोक बिंदासपणे त्यांना खायला घालतात आणि प्रेमसुद्धा करतात. भरपूर कंट्रीमध्ये तर प्राण्यांना मंथली फूड सुद्धा जातं, त्यांची गाडी जाते. सो तिकडचे कुत्रे ॲग्रेसिव्ह होत नाहीत. त्यांचा वॅक्सिनेशनचा फॉलोअप सुद्धा घेतलाय, पण तिथे रेबीजचं प्रमाण पण कमी आहे. तर ह्या गोष्टी सुप्रीम कोर्टने कुठेतरी बघितल्या पाहिजेत आणि ह्याच्यासाठी सोल्युशन काढलं पाहिजे. नॉट की त्यांची जागा बदलून कोणालाही न विचारता आपण त्यांच्या घरातून त्यांना दुसरीकडे शिफ्ट नाही करू शकत. आज त्या मुक्या जनावरांना बोलता येत नाही म्हणून तुम्ही डिसिजन देऊन मोकळे होता. कम ऑन गाईज, आपली देवभूमी आहे. आपण बाकीच्यांच्या कंट्रीसारखं नाही आहे की प्राण्यांना रस्त्यावरनं काढा, 6 महिन्याची मुदत द्या, 6 महिन्यात तो प्राणी अडॉप्ट नाही झाला तर त्याला पुट डाऊन करून टाकतात इंजेक्शन देऊन. आपली देवभूमी आहे. वी कांट डू दिस. मला एवढंच रिक्वेस्ट करायचं आहे, ॲज सून ॲज पॉसिबल चेंज दिस लॉ, बिकॉज दिस इज नॉट द करेक्ट वे. काहीतरी बेटर ऑप्शन काढा. आमच्यासारखे भरपूर ॲनिमल लवर्स आहेत जे आम्ही फ्री वॅक्सिनेशन द्यायला रेडी आहोत. सो काहीतरी बेटर ऑप्शन काढा जेणेकरून आम्ही पण हेल्प करू. तर प्लीज वेगळं ऑप्शन काढा. आणि उद्या भरपूर ठिकाणी रॅलीज होणार आहेत. आपल्या आझाद मैदानला सुद्धा आहे. सगळ्यांनी त्या रॅलीला पार्टिसिपेट करा. 17-18ला पाल फाउंडेशनतर्फे सुद्धा भरपूर रॅलीज होणार आहेत. निषेध करा, अटेंड करा हे सगळं. मी सुद्धा जाणार आहे, ह्या रॅलीजना पार्टिसिपेट करणार आहे. तर प्लीज उद्या सगळ्यांनी नक्की 12 वाजता आझाद मैदानला आहेत, सगळे जमणार आहेत. नक्की जा. आपल्या बाळांना बोलता येत नाही पण त्यांचा आवाज बना आणि हा 15 ऑगस्ट सेलिब्रेट करा.